जय श्रीराम। आजच्या गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त आपल्याला प्रथमतः खूप खूप शुभेच्छा। मी साधारणतः 15 मिनिटापासून ज्यांचं अनमोल असं मृदवाहिनीने तुम्हाला मार्गदर्शन केलं, तुम्हाला हरिपाठाविषयी आणि संपूर्ण जीवनाविषयी 8 दिवसापासून ठेंगण्याताईने या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं। तेवढं चांगलं मार्गदर्शन तुम्ही करू शकणार नाही, मी राजकीय माणूस आहे, त्यामुळे ताईचं मार्गदर्शन मला आणि आपल्याला आपल्या सर्वांनाच चांगलं आहे आणि सर्वांसाठीच ते योग्य सुद्धा आहे। आजच्या शेवटल्या दिवशी ताईनं अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं। या मार्गदर्शनामुळे मी काही मार्गदर्शन करणार नाही। संत महात्म्यांच्या वाणीच्या माध्यमातून त्यांच्या विचारधारेतून आपण चांगल्या प्रकारचं प्रबोधन करत आहात। आपल्या प्रबोधनाने, आपल्या वाणीने या माझ्या माता भगिनीचं मस्तक परिवर्तित होईलच, परंतु माझ्या गावांचं सुद्धा झालं पाहिजे। गावागावामध्ये या प्रबोधनाच्या माध्यमातून मनाचं परिवर्तन होणं हे काळाची गरज आहे। जोपर्यंत मनाचं परिवर्तन होत नाही तोपर्यंत शरीराचं परिवर्तन होत नाही। आणि म्हणून प्रकारे लोकांना आपल्याला योग्य मार्गदर्शन देण्याचं काम ताईच्या माध्यमातून झालं। अतिशय सुंदर प्रबोधन ताई आपण केलं, असंच ऐकत होतो, परंतु तुमचं सांगणं आणि आमचं सांगणं वेगळं असते। आम्ही आमचं सपाट्यानं काहीतरी चालू आहे, आमचं काहीतरी बरोबर आहे, आम्ही आमच्या हिशोबाने सांगतो, तुम्ही तुमच्या हिशोबाने सांगता, परंतु हिशोब आपला एकच आहे, आपलं टार्गेट एकच आहे, समाजाला विकसित करणे, शेवटल्या माणसाला न्याय देणे, शेवटल्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे। म्हणजे आपण जे लोक आहोत ते सुशिक्षित झाले पाहिजे, साक्षर झाले पाहिजे, जगातलं ज्ञान तुम्हाला अवगत झालं पाहिजे। सुंदर असं अल्पशा वेळामध्ये का होईना पण आपल्या गावाच्या दृष्टीने विकासाच्या गती मिळावी आणि हा निश्चितच विकसनशील भारत देश विकसित होणार आहे। आणि हे भंडारी मात्र इथून सुरुवात करायची आहे, कारण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरणी देशाची परीक्षा, गावाची भंगतावदशा येईल देशा। आणि जिव्हाळ्याने आपलं म्हणून आलेले सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार राजभाऊ तोडसा खरंच सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला केलंय। निश्चित मी सांगितले, त्यांनीही सांगितले, ध्येय एकच आहे। आणि लोक म्हणाले ताई प्रसाद द्या, आज मी तोच प्रसाद तुम्हाला देणार आहे, हाताने प्रसाद देणार, पण तुम्हाला मला प्रसादाच्या बदल्यात दक्षिणा द्यावी लागेल। ठरवलंय दक्षिणा द्यावी लागेल की नाही? कोणती? ज्याला प्रसाद पाहिजे त्यांनी यायचं, आज प्रसाद देणार आहे मी इथं।